Good evening, everyone. Please let me know whether I am clearly audible. Am I audible clearly? Please write in the chat box. Thank you. Now I am going to share my screen. You have to tell me whether it is visible or not. Please type in the chat box whether my screen is visible to all of you. सगळ्यांना ही फर्स्ट स्लाइड दिसते का? चॅट बॉक्स मध्ये लिहा. Okay, great. Thank you. Yes, please write your attendance, everyone. Let me see, today we have Meenakshi madam, Prabhu madam, Pratibha madam. Okay, after very long we have Pratiksha with us and Swati madam. ठीक है. So, let's continue with today's topic. I'll go to the presentation again. Yes. So, this is our session number 21. Okay. And in today's session, what we are going to learn? We are going to learn about the use of would and should. Okay. या आधी आपण कॅन आणि कुड बघितला होता, राईट. विल वूड बघितला होता. तर वूडच्या आणखीन काही प्रकार बघणार आहोत. मे माइट बघितलं आपण. ओके. सो इन दिस सेशन आपण वूड, वूड हॅव, शुड हॅव हे कधी वापरलं जातं, कसं वापरलं जातं ते शिकणार आहोत. ओके. तो हम लोग आज वुड और शुड के बारे में पढ़ेंगे. उसके बाद उसके ऊपर एक छोटी सी एक्सरसाइज लेंगे. हमेशा की तरह डेली यूज में कुछ सेंटेंस या वर्ड्स है उनके बारे में पढ़ेंगे. और जैसे पिछली बार मैंने आपको बोला था कि कन्वर्सेशन जो आपको करना है इस बार, ठीक है. तो मैं सिचुएशन दूंगी और आपको उस कन्वर्सेशन को बोलना है यहाँ पे. ओके. तो ये आज हम लोग देखेंगे. तो लेट्स स्टार्ट. पहिले देखेंगे यूज ऑफ वुड. ठीक आहे. पहिल्यांदा आपण यूज ऑफ वुड म्हणजे वुडचा वापर कसा करायचा ते शिकणार आहोत. और यहाँ पे मैंने मराठी में लिखा है, उसको मैं हिंदी में भी ट्रांसलेट करने वाली हूँ. ठीक है. मराठी में मेरे पास था तो इसीलिए थोड़ा सबको इजी जाए इसलिए मैंने लिख के रखा हुआ है. आई विल एक्सप्लेन इट इन इंग्लिश, हिंदी एंड मराठी. ओके. देखिए, फर्स्ट यूज है वुड का. काय लिहिलंय बघा मराठीमध्ये, विल या क्रियापदाचा भूतकाळ म्हणून वुड हे क्रियापद वापरलं जातं. जैसे हमने देखा था कि कैन का पास्ट टेंस क्या था, कुड. मे का माइट. वैसे ही विल का पास्ट टेंस होता है वुड. ओके. वुड हा काय आहे, विलचा भूतकाळ आहे. विल आपण वापरलाय कधी, जेव्हा आपण फ्युचर टेन्स बद्दल अभ्यास केला त्यावेळी आपण विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरले, बरोबर आहे. तर त्याचाच भूतकाळ काय आहे, वुड आहे. तो देखिए यहाँ पे सेंटेंसेस दिए हैं. ही सेड दैट केदार वुड कम. तो म्हणाला की केदार येईल. आय न्यू ही वुड विन. मला माहित होतं की तो जिंकेल. ठीक है. हिंदी में बताती हूँ. ही सेड दैट केदार वुड कम. उसने कहा कि केदार
आ जाएगा। आई न्यू ही वुड विन, मुझे पता था कि वो जीतेगा। ठीक है, तो आप पास्ट से और फ्यूचर से रिलेट कर रहे हो, यहाँ पे हम लोग वुड यूज करेंगे। ठीक है, उसने कहा की ये चीज होगी। ओके, सेकंड बघा, विल या क्रियापदाचा उपयोग करून भूतकाळातील एखादी सवय किंवा रीत दाखवता येते। ओके, जसं तुम्ही हे पण पास्ट टेन्स जेव्हा आपण शिकलो होतो त्यावेळी पण हे शिकलेला आहात, तर तसंच वुडचा पण वापर या गोष्टीसाठी आपण करू शकतो की भूतकाळातील एखादी सवय जर तुमची काही असेल, आपकी कुछ हैबिट है, ठीक है, बचपन की वगैरह, तो उसके बारे में बोलते वक्त भी या कोई चीजें ऐसे होती थी, ऐसे हम लोग जब बोलते हैं तो वहां पे भी हम लोग वुड यूज कर सकते हैं। देखिए, ही वुड प्ले टेनिस ऑन हॉलीडेज, वो क्या करता था, छुट्टियों में क्या खेलता था, टेनिस खेलता था। शी वुड रीड नॉवेल इन इव्हिनिंग, ती संध्याकाळी काय करायची, कादंबरी किंवा एखादं पुस्तक वाचायची। ओके, तो ये क्या है, ये हैबिट्स के बारे में बताया है, त्यांच्या सवयी सांगितल्यात की तो सुट्टीमध्ये टेनिस खेळायचा, ती संध्याकाळच्या वेळेमध्ये कादंबरी वाचायची। ठीक आहे, थर्ड देखिए, मराठीत वाचूया पहिल्यांदा आपण। एखादी विशिष्ट परिस्थिती असती तर अमुक एक गोष्ट झाली असती, असा अर्थ व्यक्त करण्यासाठी वुडचा वापर केला जातो। ठीक है, मतलब क्या हिंदी में कि अगर कोई ऐसी परिस्थिति या ऐसी सिचुएशन होती तो दूसरी कोई चीज हो सकती थी। जैसे देखिए, आई वुड हैव गॉट दैट बुक इफ लाइब्रेरी वॉज ओपन, मतलब मुझे वो बुक मिल या किताब मिल चुकी होती अगर लाइब्रेरी, पुस्तकालय जो बोलते हैं हम लोग हिंदी में, अगर वो खुला होता तो मुझे वो बुक या वो किताब मिल गई होती। मराठीत कसं सांगणार की मला ते पुस्तक मिळालं असतं जर लाइब्रेरी किंवा ग्रंथालय उघडं असतं तर। ओके, मतलब क्या, कोई एक चीज अगर होती तो उसके साथ दूसरी चीज हो सकती थी, ऐसे बोलते वक्त हम लोग वुड यूज करते हैं। ठीक है, म्हणजेच एखादी विशिष्ट परिस्थिती असती तर त्याच्याशी संबंधित दूसरी गोष्ट घडली असती। सेकंड एग्जाम्पल देखते हैं इसका। शी वुड हैव पास्ड दैट एग्जाम इफ शी हैड स्टडीड हार्ड, है ना, ती परीक्षेत पास झाली असती जर तिने अभ्यास केला असता किंवा तिने खूप अभ्यास केला असता। ठीक है, कि वो उस एग्जाम में या उस परीक्षा में उत्तीर्ण हो सकती थी, पास हो सकती थी अगर उसने पढ़ाई की होती। ठीक है, तो यहाँ पे भी वुड यूज करते हैं। फोर्थ है बघा, विनंती करताना वुडचा वापर केला जातो। मतलब आप अगर कुछ रिक्वेस्ट भी कर रहे हो तो उस रिक्वेस्ट करते वक्त भी हम लोग जैसे प्लीज से बोलते हैं ना, तो आप क्वेश्चन वजह अगर आपको रिक्वेस्ट करना है तो आप ऐसे बोल सकते हो। देखिए, वुड यू गिव हिम दिस फाइल, क्या ये फाइल आप उनको देंगे। ठीक है, तुम्ही ही फाइल त्यांना द्याल का, है ना, तो ये रिक्वेस्ट है, बोलने में क्वेश्चन में रिक्वेस्ट है। वुड यू ओपन दिस बॉक्स, क्या आप ये बॉक्स खोल सकते हो, तुम्ही हा बॉक्स उघडाल का किंवा हा खोका उघडाल का। ठीक है, तो ये कैसे पूछेंगे, वुड यू। नेक्स्ट है वुडचा उपयोग विल या अर्थाने देखील केला जातो। आय वुड ॲडवाइज यू टू लीव दिस जॉब। ठीक आहे, म्हणजे इथे तुम्ही विलने हे वाक्य बोललात तरीही चालणार आहे, वुडने बोललात तरीही चालणार आहे, म्हणून असं लिहिलेलं आहे की वुडचा उपयोग विल या अर्थाने देखील केला जातो। आय वुड ॲडवाइज यू टू लीव दिस जॉब, मी तुला सल्ला देईन की तू हा जॉब किंवा तू हे जे काम करतोस ते सोडून द्यावं। मतलब हिंदी में क्या बोलेंगे कि मैं आपको एडवाइस देना चाहता हूँ कि ये आप जो काम कर रहे हो आप छोड़ दो। यू वुडंट बिलीव दिस बट इट इज ट्रू, तुम इस पे विश्वास नहीं करोगे लेकिन ये
सच है. ठीक आहे. तर इथे यू वोंट बिलीव दिस पण बोलू शकतो आपण, विल नॉट किंवा वुडंट पण बोलू शकतो. ठीक आहे. म्हणूनच लिहिलंय की वुडचा उपयोग विल या अर्थाने देखील केला जातो. तो ये यूजेस है वुड के, ध्यान में रखना है. वुड क्या है? विल का पास्ट टेंस है. आप रिक्वेस्ट करते वक्त उसको यूज कर सकते हो. आप पास्ट की कोई अगर आपकी हैबिट है उसके बारे में बोलना है तो भी आप वुड यूज कर सकते हो. एक फलाना फलाना सिचुएशन होती तो कुछ ऐसा हो सकता था, ऐसे बोलने के लिए भी वुड यूज किया जाता है. ठीक है. तो अभी है नेक्स्ट. पहले मुझे बताइए, ये स्लाइड जो हमने अभी वुड के बारे में ली उसके यूजेस देखे तो क्या ये सबको समझ में आए? सगळ्यांना कळलं का? तुम्ही हां, कारण तुम्ही चॅट बॉक्समध्ये पटापट लिहा म्हणजे मग मला आयडिया येईल आणि मग मी पुढे जाऊ शकेन. सगळ्यांना समजलंय का? जरा लिहा चॅट बॉक्समध्ये. ठीक आहे, आपण जाऊया पुढे. नाव सी, एक्सप्रेशन विथ वूड. म्हणजे वूड सोबत आपण काही कॉम्बिनेशन करून वूडचा उपयोग कसा करू शकतो बघा. आता इथे लिहिलंय, पहिलं आहे वुड यू माइंड. माइंड सोबत नॉट वापरला जाऊ शकतो. ठीक आहे. आता हे सगळं कशासाठी वापरतात? फॉर रिक्वेस्ट. जसं मी आता तुम्हाला इथे सांगितलं की नाही, वुड यू गिव्ह हिम दिस फाईल, विनंती करताना, रिक्वेस्ट करताना. आता हेच थोडं मी सेपरेट करून इथे दाखवलंय आणि आणखीन एक्झाम्पल्स दिलेत बघा. वुड यू, पहिलं एक्झाम्पल आहे, वुड यू कॅरी दिस फॉर मी प्लीज. म्हणजे कॅरी म्हणजे घेऊन जाणे. ओके. मग एखादी वस्तू किंवा एखादी समजा पिशवी आहे तुमच्याकडे आणि तुम्ही कोणाला तरी विचारताय की बाबा हे खूप वजन आहे तर तू माझ्यासाठी हे जरा घेऊन जाशील का किंवा माझ्यासोबत घेऊन चलशील का. ठीक है. आपके हाथ में कुछ बैग है या कोई बड़ी सी चीज है और आप किसी को रिक्वेस्ट करना चाहते हो, एनीबडी, आपका फ्रेंड है, आपका भाई है, बहन है, एनीबडी, तो आप उसको बोल सकते हो वुड यू कैरी दिस फॉर मी प्लीज. मतलब क्या आप मेरे लिए इसको थोड़ा आगे लेके जा सकते हो क्या. ठीक है. सेकंड बघा, वुड यू माइंड गोइंग टू ग्रँडपाज हाऊस. आता हे काय आहे की असं विचारलं जातं मराठीत की तुला आजोबांच्या घरी जाण्याची काही तुझी हरकत आहे का आजोबांकडे जाण्यासाठी. ओके. किंवा ती रिक्वेस्ट पण आहे कि तू आजोबांकडे जाशील का, आजोबांच्या घरी जाशील का, क्या आप आपके नाना जी के या दादाजी के घर पे जाओगे. तो हम लोग वुड यू गो टू ग्रैंडपाज हाउस ऐसे भी पूछ सकते हैं, या वुड यू माइंड गोइंग टू ग्रैंडपाज हाउस मतलब इसमें आपको कुछ आपत्ति है क्या, ऐसे भी पूछा जा सकता है. ठीक है. थर्ड है, गलती से फोर्थ हो गया. देखिए, वुड यू माइंड नॉट टेलिंग हिम अंटिल टुमारो. अभी ये माइंड और नॉट का जो है वो कॉम्बिनेशन आ गया. क्या है, वुड यू माइंड नॉट टेलिंग हिम अंटिल टुमारो म्हणजे काय की त्याला उद्यापर्यंत ही गोष्ट सांगायची नाहीये तर तुझी हरकत आहे का. ठीक आहे. हे नाही सांगितलं तर तुला चालेल का, असं जेव्हा विचारलं जातं. मतलब क्या हिंदी में कि कोई चीज़ है वो किसी और को नहीं बतानी है कल तक, तो उसमें आपको कुछ आपत्ति है क्या, ऐसा पूछने के लिए भी आप वुड यू माइंड यूज कर सकते हो. ओके. त्याच्यानंतर बघा खाली, वुड यू लाइक और वुड यू लाइक टू किस लिए यूज किया जाता है. फॉर ऑफर्स अँड इन्व्हिटेशन्स. ओके. म्हणजे कोणाला काही द्यायचं असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही हे बोलू शकता. बघा, वुड यू लाइक टू हॅव कॉफी. तुला कॉफी घ्यायला आवडेल का, क्या आप कॉफी लेना पसंद करेंगे. तो ये पूछेंगे आप ऐसे, वुड यू लाइक टू. जैसे आपके घर पे कोई गेस्ट आए हैं तो हम लोग पूछते हैं ना कुछ चाय लेंगे, ठंडा या गरम लेंगे, तो आप
वहां पे ऐसे पूछ सकते हैं, वुड यू लाइक टू हैव कॉफी, वुड यू लाइक टू हैव टी, वुड यू लाइक टू हैव कोल्ड ड्रिंक, है ना, ऐसा पूछ सकते हैं हम लोग। सेकंड है, वुड यू लाइक टू कम होम टुमारो, तुला उद्या घरी यायला आवडेल का, किंवा तू उद्या घरी येशील का, ठीक है। क्या आप कल घर पे आओगे, तो यहाँ पे भी, या आप क्या कल आप घर पे आना पसंद करोगे, तो वो है वुड यू लाइक टू कम होम टुमारो। जैसे आप फ्रेंड्स को, रिलेटिव्स को बोलते हो ना, अरे कल घर पे आ जाना, तो वो आप ऐसे पूछ सकते हो, वुड यू लाइक टू कम होम टुमारो, ठीक है। अभी ये वुड यू लाइक था, अभी आई वुड लाइक, मतलब मुझे ये करना पसंद आएगा, या मुझे, मैं ये करना चाहूंगी या चाहूंगा। देखिए, आई वुड लाइक है, आई वुड लाइक यू टू, मतलब आप अगर ऐसा कुछ करोगे तो भी मुझे अच्छा लगेगा। तो ये सेंटेंसेस बताने के लिए देखिए, टू से वॉट वी वॉन्ट और वॉट वी वॉन्ट टू डू, मतलब हमें क्या चाहिए या हम क्या करना चाहते हैं, ऐसा जब बोलना आहे, म्हणजे मला काय पाहिजे किंवा मला काय करायचं आहे, असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा आपण काय वापरतो, आय वुड लाइक और आई वुड लाइक टू। बघा इथे, जैसे आपने अभी ऊपर क्वेश्चन पूछा, वुड यू लाइक टू हैव कॉफी, ठीक है, आपने गेस्ट को पूछा वुड यू लाइक टू हैव कॉफी, तो गेस्ट ने यहाँ पे आंसर दिया, आई वुड लाइक टी प्लीज, कि मुझे कॉफी नहीं चाहिए, मुझे टी चाहिए, ओके। तो आप ऐसे भी पूछ सकते हो, डायरेक्टली कॉफी पूछने की जरूरत नहीं है। वुड यू लाइक टू हैव समथिंग, क्या आप कुछ लेना पसंद करोगे, तुम्हाला काही घ्यायला आवडेल का, तब आप बोल सकते हो आई वुड लाइक टी प्लीज, मला चहा घ्यायला आवडेल, ठीक है, मैं चाय लेना पसंद करूंगा। सेकेंड है, आई वुड लाइक टू गो होम नाउ, अभी मुझे घर जाना चाहिए, या अभी मैं घर जाना चाहूंगा, ओके, आता मला घरी जायला आवडेल। नेक्स्ट है, आई वुड लाइक टू टेक पार्ट इन दिस रेस, मुझे, आई वुड लाइक, सॉरी यू भी है, आई वुड लाइक यू टू टेक पार्ट इन दिस रेस, मतलब क्या, ये जो सेकेंड एक्सप्रेशन लिखा है, आई वुड लाइक यू टू, कि मुझे, तुम अगर इस रेस में पार्टिसिपेट करोगे तो मुझे अच्छा लगेगा, या मुझे ऐसा लगता है कि तुम इस रेस में पार्टिसिपेट करो, तू या शर्यतीत भाग घ्यावास असं मला वाटतं, ओके। तो यहाँ पे लिखा है आई वुड लाइक यू टू टेक पार्ट इन दिस रेस। और एक एक्सप्रेशन है, लास्ट एक्सप्रेशन है वुड का, आई वुड रैदर। आई वुड रैदर मतलब किस लिए यूज करते हैं ये, टू से व्हॉट वी प्रेफर, ठीक आहे, की आपल्याला, आपल्याकडे बरेच ऑप्शन आहेत ना, त्याच्यापैकी आपल्याला काय घ्यायचं आहे, ओके, तुम्ही त्याच्यापैकी कुठली गोष्ट प्रेफर कराल, कुठली गोष्ट पहिल्यांदा करायला आवडेल तुम्हाला, तर ते आहे आय वुड रॅदर, त्यावेळी आपण हे एक्सप्रेशन वापरतो, आय वुड रॅदर। बघा, पहिला एक्झाम्पल आहे, आय वुड रॅदर हॅव द न्यू वन नॉट द ओल्ड वन, ठीक आहे, म्हणजेच काय, मला नवीन गोष्ट घ्यायला आवडेल, मला जुनी गोष्ट नको आहे। देन सेकंड है, आई डोंट वांट टू ईट नॉनवेज, आई वुड रादर हैव वेज, मुझे नॉनवेज नहीं खाना है, उसके बदले में क्या करूंगा, व्हेज खाऊंगा, ओके। जसं पहिल्याचं होतं, मला जुनं नकोय, त्या बदल्यात मी नवीन घेईन कुठलीही वस्तू, ओके, जे त्या बदल्यात, उसके बदले में, ऐसे जब हम लोग बोलते हैं तो आप आई वुड रैदर ये एक्सप्रेशन यूज कर सकते हो, ठीक है। तो एक काम करते हैं, आप लोग पहले मुझे एक एक करके सेंटेंसेस बताओ जरा, क्योंकि आपका बोलना होता नहीं है, आज सब मैंने ही पढ़ा है। तो देखते हैं, पहले आप ये जो वुड यू है, पहला एक्सप्रेशन वुड यू, तो उसका किसी को कुछ सेंटेंस आ रहा है तो उसके बारे में आप बोल सकते हो।
बोला मॅडम. Would you please tell me this address? व्हेरी गुड, व्हेरी गुड मैडम. बघा नमिता मैडम ने सांगितलं वुड यू प्लीज टेल मी दिस एड्रेस. आप पूछ सकते हो ना ऐसे किसी को आपको एड्रेस वगैरह पूछना है तो आप ऐसे बोल सकते हो वुड यू प्लीज टेल मी दिस एड्रेस, मतलब रिक्वेस्ट कर रहे हो कि मुझे ये पता आप बताओगे क्या, तुम्ही हा पत्ता सांगाल का मला जरा. व्हेरी गुड मॅडम. अजून कोण बोलणार आहे का? वुड यूचं एक्सप्रेशन वापरून वाक्य तयार करायचं आहे आपल्याला. एनीबडी. बरं सेकंड जे आहे वुड यू लाईक. वुड यू लाईकचं कोणी वाक्य बनवेल का? प्रतिभा मॅडम माईक चालू करा. हां आपण प्रत्येकाला चान्स देऊया. हां बोला. Would you like to drink juice? व्हेरी गुड. वुड यू लाईक टू ड्रिंक ज्यूस. व्हेरी गुड. नमिता मॅडम सांगा, तुम्ही हँड रेज केला होता. Would you like to meet my friend with me? वुड यू लाईक टू मीट माय फ्रेंड. With me? बरोबर असंच बोललात ना तुम्ही. Would you like meet my विथ मी friend? म्हणजे माझ्यासोबत तुला माझ्या मित्राला भेटायला. हाँ. ओके चालेल मॅडम, नो प्रॉब्लेम. अजून प्रतीक्षा. प्रतीक्षा माईक चालू करा. वुड यू लाईक वरनं एखादं सेंटेन्स बनवा. स्वाती मॅडम तुमचा माईक चालू करा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता आहे पुढचं एक्सप्रेशन आय वुड लाईक. आता मीनाक्षी मॅडम तुमचा माईक चालू करा आणि आय वुड लाईक वरनं मला एखादं सेंटेन्स सांगा. I would like to sing a song. व्हेरी गुड. आय वुड लाईक टू सिंग द सॉन्ग. मला गाणं गायला आवडेल. व्हेरी नाईस. अजून कोणी बोलणार आहे का आय वुड लाईक? चला जे बाकी राहिलेले लोक आहेत, कारण खूप सोपे सोपे आहेत म्हणून मी तुम्हाला बोलायला सांगते की तुम्ही जर इमॅजिन कराल की असं वाक्य बनतं का तर तुमची प्रॅक्टिस होणार आहे. ओके. स्वाती Hello, मॅडम. हां बोला. I would like to dance. व्हेरी गुड. आय वुड लाईक टू डान्स. मला नाचायला आवडेल. व्हेरी गुड. असे बरेचसे एक्सप्रेशन आहेत जे तुम्ही आय वुड लाईकने सॉरी वाक्य आहेत जे आय वुड लाईकने बनवू शकता. म्हणजे मला हे करायला आवडेल. ती कोणतीही गोष्ट असू शकते. आय वुड लाईक टू रीड द बुक. आय वुड लाईक टू गो फॉर वॉक. ओके. आय वुड लाईक टू प्ले क्रिकेट. एनिथिंग इट मे बी. ओके. लक्षात ठेवायचं आहे. हां बोला. हां बोल बोल प्रतीक्षा. I would like to shopping. आय वुड लाईक टू गो फॉर शॉपिंग असं बोलू शकते तू. ओके. हाँ, आय वुड लाईक टू गो फॉर go शॉपिंग. for ओके. shopping. येस गुड. ठीक आहे. आय वुड रॅदर पण तुम्हाला कळलंय का की याऐवजी ते असं जेव्हा बोलायचं असतं आपल्याला त्यावेळी आपण आय वुड रॅदर म्हणजे आता इथे एक्झाम्पल जसं दिलंय आय वुड रॅदर हॅव अ न्यू वन नॉट द ओल्ड वन. तसं तुम्ही बोलू शकता आय वुड रादर गो टू पुणे नॉट मुंबई. म्हणजे मी पुण्याला जाईन मुंबईला जाणार नाही. ओके. अशा प्रकारचं काही सेंटेन्स कोणी बोलायची इच्छा आहे का? आय वुड रॅदरचं एखादं सेंटेन्स कोणी बोलणार आहे का? ओके. प्रतिभा जगदाळे मॅडम बोला.
I would rather singing, not dance. आय वुड रादर सिंगिंग नाही बोलणार, तिथे ING नाही येणार. आय वुड रादर सिंग नॉट डान्स हे वाक्य येऊ शकतं. ओके, नमिता मॅडम तुम्ही पण हँड रेज केलाय, बोला. I would rather stay at home. I would stay at home rather go outside in this corona situation. आय वुड रादर स्टे, Will परत stay at एकदा home रिपीट. rather than go here and there in this corona situation. व्हेरी गुड, व्हेरी गुड, अँड दॅट इज नीडेड ओनली. ओके, आत्ताच्या करोना सिच्युएशनमध्ये कोणी बाहेर जास्त जायचंच नाहीये, गर्दीमध्ये जायचंच नाहीये. तर मॅडमचं असं वाक्य आहे की त्या बाहेर जाण्याऐवजी घरात राहतील. ओके, सो आय वुड रादर स्टे ॲट होम इन्स्टेड ऑफ गोईंग आउटसाइड इन दिस करोना सिच्युएशन. ठीक आहे, आता आपण म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना हे थोडंफार कळलंय असं मी समजून घेते आणि आय विल गो फॉर द नेक्स्ट स्लाइड. आता जसं आपण यूज ऑफ वूड बघितलं, वूड काय होता, व्हीलचा भूतकाळ होता. ओके, व्हीलचा पास्ट टेन्स होता वूड. आता तसंच आपण एक नवीन मॉडल ऑक्झिलरी म्हणतो, त्याला हेल्पिंग वर्ब म्हणू शकता, ते आहे शुड. शुड हा काय आहे, शुड हा शॅलचा पास्ट टेन्स म्हणजे शॅलचा भूतकाळ आहे. जैसे विल का वुड था वैसे शॅल का पास्ट टेन्स क्या होता है, शुड. ओके, मग आता आपण डायरेक्टलीच बघूया की शुड कुठे कुठे यूज होतं आणि ते रीडिंग आता तुम्ही करा. ओके, तर आपण एकेकाला सांगूया. मीनाक्षी मॅडम पहिलं वाचा, त्याचे 4 एक्झाम्पल्स पण वाचायचे. Hello. हां बोला. Should can be used हं, to show obligation, give हं. recommendation, or even an opinion. ओपिनियन. हां. One. One. You should stop eating fast food. हं. Two. You should go for walk more often. ऑफन. हां. Three number. We should take some rest now. Four. People should tax पे taxi. टॅक्सेस. ओके, ठीक आहे, थँक्यू मॅडम. बघा आता शूडचा उपयोग कुठे कुठे होतो ते आपण बघूया. ठीक है, शुड कहाँ पे यूज होता है. पहला लिखा है टू शो ऑब्लिगेशन, गिव रिकमेंडेशन और इवन एन ओपिनियन. आपको किसी को कुछ बारे में बताना है, कुछ ॲडवाइस करना आहे, आपका ओपिनियन तुमचं मत सांगायचं असेल. ओके, तर अशा वेळी किंवा एखादी गोष्ट बंधनकारक आहे असं सांगायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, शुडचा वापर करू शकता. ओके, म्हणजे हे करायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे असं जेव्हा ये होना चाहिए ऐसे जब बोलना है तब हमें क्या यूज करना है, शुड. ओके, जसं बघा एक्झाम्पल, यू शुड स्टॉप इटिंग फास्ट फूड. तू काय करायला पाहिजे, तू हे जे बाहेरचं खाणं आहे ते बंद करायला पाहिजे. आप जो ये बाहर का खाना खाते हो, फास्ट फूड, जंक फूड, उसको क्या करना है, बंद करना चाहिए आपने. ठीक है, म्हणजे हे करायला पाहिजे, ये आपको करना चाहिए, ऐसा बोलने के लिए शुड यूज होता है. सेकेंड एग्जाम्पल देखिए, यू शुड गो फॉर वॉक्स मोर ऑफन. आपको ज़्यादातर वॉक के लिए जाना चाहिए. ओके, म्हणजे तुम्हाला असं बोलतो ना आपण, चालण्याचा व्यायाम केला पाहिजे किंवा चालण्यासाठी गेलं पाहिजे, फिरायला गेलं पाहिजे, तर दॅट इज यू शुड. वी शुड टेक सम रेस्ट नाउ. आपण आता थोड़ा आराम करायला पाहिजे. ओके, क्या लिखा है, हमें अभी थोड़ा आराम करना चाहिए. ये देखिए मैं जो बोल रही हूँ, चाहिए, ये होना चाहिए, ये करना चाहिए, ऐसे जब सेंटेंस आप बोलते हो तो इंग्लिश में आपको वो सेंटेंस बनाते वक्त शुड का यूज करना है. ठीक है, पीपल शुड पे टॅक्सेस. लोकांनी जो कर असतो तो भरला पाहिजे.
ठीक है, लोगों को क्या करना चाहिए, जो टैक्सेस होते हैं अलग अलग प्रकार के सरकार के, उनको भरना चाहिए। ओके, तो ये हुआ एक यूज शुड का। अभी दूसरा यूज जो है प्रतिभा मैडम वाचा। To express something that is probable, she should be here by 2 p.m. Second, he should be bringing some fruits for custard. ओके, थँक्यू सो मच मॅडम. बघा, सेकंड आहे टू एक्सप्रेस समथिंग दॅट इज प्रोबॅबल. ओके, प्रोबॅबल म्हणजे काय, की हे घडू शकतं किंवा हे असं होईल, होऊ शकतं. जसं आहे शी शुड बी हिअर बाय 2 PM. ती 2 वाजेपर्यंत इथे यायला पाहिजे किंवा पोचायला पाहिजे. ओके, देन ही शुड बी ब्रिंगिंग सम फ्रुट्स फॉर कस्टर्ड. त्याने कस्टर्डसाठी थोडीशी फळं आणली पाहिजेत. ओके, ही प्रोबॅबिलिटी दाखवतं तुमची. म्हणजे तुम्हाला जर सांगायचं असेल की असं काहीतरी होईल, नक्की होईल, तर त्यावेळी तुम्ही काय वापरणार आहात, शुड. ठीक आहे, थर्ड प्रतीक्षा वाचा. थर्ड, हे लास्ट एक्सप्रेशन वाचायचं. To ask questions, should we turn left at this street? लेफ्ट Second. लेफ्ट. Sorry, left. हां, Second, shouldn't you be getting ready for work? शुडंट. Third, should I close the window? थर्ड न फोर्थ. ओके, थँक्यू सो मच. मी सगळीकडे 2 नंतर 4 म्हणजे वरचंच कॉपी केलं, त्यामुळे तोच नंबर सगळीकडे आलाय. सॉरी फॉर दॅट. बघा आता, टू आस्क क्वेश्चन्स, तुम्ही शूडचा उपयोग करून प्रश्न पण विचारू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणता की हे करायला पाहिजे, ऐसा होना चाहिए, तो क्वेश्चन भी तो पूछ सकते हैं, क्या ऐसा होना चाहिए, क्या हमें ये करना चाहिए, हां, हे असं व्हायला पाहिजे का, हे करायला पाहिजे का, असा प्रश्न पण तुम्ही विचारू शकता. मग त्याच्या प्रश्न विचारताना आपण जनरली काय करतो, आपण हे बघितलेलं आहे जेव्हा आपण येस नो टाईपचे क्वेश्चन्स बघितलेले आहेत, व्हर्बल क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये आपण बघितले की जे सहाय्यकारी क्रियापद असतं ते सुरुवातीला येतं वाक्याच्या किंवा प्रश्नाच्या. मग इथे बघा, शुड, शुडंट, ये सब स्टार्टिंग में आए ना क्वेश्चन के. तो कैसे पूछा है देखिए, शुड वी टर्न लेफ्ट एट दिस स्ट्रीट. या रस्त्याला जाऊन आपल्याला डावीकडे वळायला लागेल का, वळायला पाहिजे का. ठीक है, मतलब इस रास्ते पे हमें अब दाएं मुड़ना चाहिए क्या. आप अगर ड्राइव कर रहे हो, चल के जा रहे हो कहीं पे रास्ते पे, तो आप पूछते हो ना, अभी ये टर्न आने वाला है, वो टर्न आने वाला है, तो क्या हमें वहां पे मुड़ना है. तो वैसे पूछते वक्त आप शुड से शुरुआत कर सकते हो. सेकेंड है, शुडंट यू बी गेटिंग रेडी फॉर वर्क. आज तुम्हें अभी काम के लिए तैयार नहीं होना है क्या. जैसे आप अभी ऑफिस, आपको घर में कोई ऑफिस जाने वाले हैं, तो आप बोल सकते हो उनको, क्या आपको ऑफिस जाने के लिए अभी तैयार नहीं होना है क्या. ठीक है, देन शुड आई क्लोज द विंडो. क्या मुझे ये खिड़की बंद कर देनी चाहिए क्या, मला ही खिडकी बंद करायला पाहिजे का. शुड आय क्लोज द विंडो. ओके, तर एखादी वस्तू नाही, गोष्ट एखादी घडली पाहिजे का, हे असं झालं पाहिजे का, किंवा हे असं व्हायला पाहिजेच, असं जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही शुड चा वापर करायचा आहे. ओके, आता जसं आपण काही एक्सप्रेशन बघितले वूड सोबत, तसेच काही एक्सप्रेशन आपण शुड सोबत बघणार आहोत. बघा, आणि ते आहे शुड हॅव. ओके, जसं आय वुड हॅव आपण शिकलो की नाही, तसंच आहे शुड हॅव. शुड हॅव कोण वाचतंय बघूया. स्वाती मॅडम वाचा जरा. हा.
should have should have means that something did not happen, but we wish it had happened. We use should have to talk about past mistakes. 1. I was so worried about you. You should have called. She should have attended this meeting. I should have helped him. You should have asked me. I am sorry that I am late for work. I should have woken up earlier. येस, थँक्यू सो मच मॅडम. आता पहिल्यांदा बघा, शुड हॅव. शुड हॅव म्हणजे काय? शुड हॅव मीन्स दॅट समथिंग डिड नॉट हॅपन बट वी विश इट हॅड हॅपन. म्हणजे काय की शुड हॅव कधी वापरला जातो की एखादी गोष्ट घडली नाही पण आपली अशी इच्छा असते की ती अशा प्रकारे व्हायला पाहिजे होती. ओके, ती गोष्ट अशी घडायला पाहिजे होती. म्हणजे आपण एखाद्या काय लिहिले पुढे बघा, वी यूज शुड हॅव टू टॉक अबाउट पास्ट मिस्टेक्स. म्हणजे काय की आपल्या काही जुन्या चुका झाल्या असतील तर आपण बोलतो की नाही की असं नाही व्हायला पाहिजे होतं किंवा मी असं नाही करायला पाहिजे होतं, त्यावेळी आपण शुड हॅव वापरणार आहोत. ओके, शुड हॅव सोबत नॉट. हिंदी में कैसे कहेंगे कि समथिंग डिड नॉट हैपन, मतलब कोई वो चीज हुई नहीं है वैसे, लेकिन हम ऐसा चाहते हैं कि वो चीज काश ऐसे हुआ होता, ऐसे बोलते हैं ना हम लोग, तब हम लोग शुड हैव यूज करते हैं. हमारी जो मिस्टेक्स हम लोगों ने कुछ की है और हमें ऐसे लगता है कि वो गलती ऐसे नहीं होनी चाहिए थी, मुझे ऐसे नहीं बिहेव करना चाहिए था, तो तब हम लोग शुड हैव यूज करते हैं. एग्जाम्पल के साथ देखेंगे. सॉरी, आई वॉज सो वरीड अबाउट यू, यू शुड हैव कॉल्ड. जैसे अभी आप घर पे आप कहीं बाहर हो और घर वाले राह देख मतलब आपका वेट कर रहे घर वाले और आप लेट घर पे जाते हो, तब आपको बोला जाता है ना कि अरे मैं बहुत चिंता, या हम लोग बहुत चिंता कर रहे थे, तुमको एक कॉल तो करना चाहिए था, है ना. म्हणजेच काय मराठीमध्ये कसं की आपल्याला उशीर झालाय घरी जायला आणि आपण काही न सांगता बाहेर राहिलो, नंतर उशिरा घरी गेलं, त्यावेळी घरातले विचारतात की आम्हाला खूप चिंता वाटत होती, तू एखादा ॲटलिस्ट कॉल, एखादा फोन तरी करायला हवा होतास. तर ते वाक्य आहे हे, आई वॉज सो वरीड अबाउट यू, यू शुड हैव कॉल्ड. अभी यहाँ पे शुड हैव कैसे यूज किया है देखिए. ओके, कि तुम्हें ये करना चाहिए था. ओके, देन शी शुड हैव अटेंडेड दिस मीटिंग. उसने ये मीटिंग अटेंड करनी चाहिए थी. तिने ही मीटिंग किंवा ही सभा जी आहे ती तिने उपस्थित राहणं गरजेचं होतं. ओके, आय शुड हॅव हेल्प्ड हिम. मी त्याची मदत करायला हवी होती. ठीक है, मुझे उसकी मदद करनी चाहिए थी, मतलब ये हुआ नहीं है. ये आपको ध्यान में आ रहा है, आपने मदद की नहीं थी, आपने कॉल नहीं किया था, उसने मीटिंग अटेंड नहीं की थी. यही लिखा है ऊपर कि समथिंग डिड नॉट हैपन बट वी विश इट हैड हैपन. वो हुआ नहीं था लेकिन हमें ऐसा लगता है कि ऐसा होना चाहिए था. ओके, तो देन देखिए, यू शुड हैव आस्क्ड मी. तुम्हें मुझे पूछना चाहिए था पहले. ठीक आहे, तू मला विचारायला हवं होतंस. म्हणजे त्याने विचारलं का? नाही विचारलंय. तुम्ही सांगताय नंतर की तू हे करायला हवं होतंस. देन आई एम सॉरी दैट आई एम लेट फॉर वर्क. अभी यहाँ पे देखिए कि आप ऑफिस गए हैं या जहाँ पे आप काम करते हैं वहाँ पे गए हैं और आप लेट हो गए हो काम के लिए. ठीक है, तो आप ऐसा वहाँ पे बोल रहे हो, आई एम सॉरी दैट आई एम लेट फॉर वर्क, आई शुड हैव वोकन अप अर्लियर. मुझे जल्दी उठना चाहिए था और मैं उठा नहीं, इसीलिए मैं ऑफिस के लिए लेट हो गया. है ना. काय मराठीमध्ये काय म्हणतोय तो की
मला माफ करा, मला कामाला यायला उशीर झालाय. का उशीर झालाय? आय शुड हॅव वोकन अप अर्लियर. मी लवकर उठायला पाहिजे होतं. मी उठलो नाही, माझी चूक झालीये, पण मला कळतंय की मी हे असं करायला पाहिजे होतं. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं की एखादी गोष्ट अशी घडायला पाहिजे होती, व्हायला पाहिजे होती, असं करायला पाहिजे होतं, हे बोलताना आपण काय वापरतो? शुड हॅव. ओके. तर आता मला प्रत्येकाने शुड हॅवचं एक सेंटेन्स सांगायचं आहे. हे समजलंय का तुम्हाला? शुड आणि शुड हॅव हे सांगा पहिले मला. क्या आप सबको समझ में आया ये शुड एंड शुड हैव जो अभी पढ़ाया? जरा चैट बॉक्स में लिखिए. आप सब लोग चैट बॉक्स में बहुत लेट करते हो टाइपिंग. जब तक आप रिप्लाई नहीं करोगे मुझे कैसे समझ में आएगा? अभी सिर्फ मीनाक्षी मैडम ने और प्रतिभा मैडम ने रिप्लाई किया है. अभी इतने लोग हैं क्लास में, बाकी लोग रिप्लाई क्यों नहीं कर रहे? अगर आपको समझ में नहीं आया तो आप नो भी लिख सकते हो. आई विल एक्सप्लेन इट टू यू अगेन. ओके, सो हु विल टेल मी द फर्स्ट सेंटेंस? शुड हैव यूज करके आपको सेंटेंस बनाना है. हु विल टेल मी? यू कैन रेज योर हैंड्स. ओके, प्रतिभा मॅडम ने हँड रेज केलाय. बोला. प्रतिभा मैडम, प्लीज स्विच ऑन योर माइक. He should have asked me. हा, पण ते तर सेंटेन्स मी पण दिलंय. त्याच्या व्यतिरिक्त हा आणखीन एक गोष्ट, तुमचा माईक चालू राहू दे. आणखीन एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा की शुड हॅव नंतर पास्ट टेन्स वापरलं जातं. पास्ट टेन्स पेक्षा पास्ट पार्टिसिपल वापरलं जातं दिलेल्या वर्बचं. आणि हे आपण कशात शिकलोय? फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये शिकलोय. एव्हरीथिंग इज रिलेटेड. आतापर्यंत आपण जे शिकलोय ते सगळं तुम्ही जे सेंटेन्सेस बनवतात तिथे वापरलं जातं. ओके. तर शुड हॅवचं वाक्य करताना जो वर्ब वापरला जातो त्या वर्बचं नेहमी पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप, थर्ड फॉर्म यूज करणं आहे. ओके मॅडम, आस्कचं आलेलं आहे. इथे मी दिलेल्या याच्या व्यतिरिक्त एखादा वर्ब वापरून वाक्य बनवा बघू. He should have gave me a book. हा, आता गिव्हचं आपल्याला काय करायचं आहे? थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. मग आपण गिव्हचा थर्ड फॉर्म काय आहे? गिवन. सो ही शुड हॅव गिवन मी. हा, ही शुड हॅव गिवन मी द बुक. व्हेरी गुड मॅडम, थँक्यू. अजून कोणी बोलणार आहे का? ओके, मीनाक्षी मॅडमने हँड रेज केलाय, बोला. Should have win this match. यू हॅव, परत बोला. India should have win this. हा, आता विन नाही येणार. विनचं काय येणार? थर्ड फॉर्म काय आहे? वोन. ओके, यू शुड हॅव वोन दिस On. मॅच. येस. आणि शुल्ड, एल नाही बोलायचं. एल सायलंट असतो. ओके, शुड जसं वूड कसं बोलवतो? कुड, वूड, तसं शुड. ओके. नंतर नमिता मॅडमने हँड रेज केलाय, बोला मॅडम. You should attend a warm ceremony at my home. Attend. यू शुड हॅव, आपण शुड हॅवचं वाक्य बोलतोय. हा, तर यू शुड हॅव अटेंडेड. अटेंडचा थर्ड फॉर्म घ्यायला लागणार आपल्याला. यू शुड हॅव अटेंडेड द हाऊस वॉर्मिंग सेरेमनी. बरोबर.
येस मॅडम. येस. ओके. एनीबडी एल्स? अजून कोणाला बोलायचं आहे का? मॅडम, हा बोला मॅडम. आय शुड हॅव हेल्प हम्म, हम्म. धिस वर्क. मराठीत वाक्य सांगा मला. मला हम्म. मला हे करायला, मला तुम्हाला मदत करायला हवी होती. हा, मग आय शुड हॅव हेल्प यू बोलायचं आहे पुढे, कारण तिथला करता पण महत्वाचा आहे. ओके. आय शुड हॅव हेल्प यू इन दिस वर्क. मला या कामामध्ये तुम्हाला मदत करायला हवी होती. ओके. हा मॅडम. येस. ओके मॅडम. ठीक आहे. आता माईक बंद करा सगळ्यांचे. इथे बघा मी छोटीशी एक्सरसाइज दिली आहे, ज्याच्यामध्ये आपण कुड हॅव शिकलोय, वुड हॅव शिकलोय आणि शुड हॅव पण शिकलोय. ओके. तर आता दिलेल्या एक्झाम्पल्स मध्ये वुड हॅव, शुड हॅव आणि कुड हॅव हे वापरून तुम्हाला ही वाक्य पूर्ण करायची आहेत. ओके. वापरताना तुम्हाला हे दिले ब्रैकेट मध्ये जो है तो क्या है, वर्ब दिलेला है. आपको ब्रैकेट में वर्ब दिया हुआ है, तो उसके साथ सभी, देखिए सभी के साथ कुड हैव, वुड हैव या शुड हैव, मतलब जो वर्ब दिया है उसका थर्ड फॉर्म आना जरूरी है. ओके. तो पहला सेंटेंस है आई डैश बाय द रेड ड्रेस इफ आय हॅड इनफ मनी. आता मी तुम्हाला त्याचं मराठी आणि हिंदी मीनिंग सांगते, मग तिथे कुड हॅव येणार की वुड हॅव येणार की शुड हॅव येणार हे तुम्ही सांगायचं. ओके. बघा, आय डॅश बाय द रेड ड्रेस इफ आय हॅड इनफ मनी. जर माझ्याकडे पुरेसे पैसे असते तर मी तो लाल रंगाचा ड्रेस जो आहे तो घेऊ शकली असती किंवा मी तो घेतला असता. आता इथे काय येणार, अगर मेरे पास रुपए होते या जितने चाहिए उतने रुपए होते तो वो ड्रेस में ले सकती थी. तो यहाँ पे क्या आएगा, कुड हैव, वुड हैव या शुड हैव? जरा चैट बॉक्स में लिखिए आंसर आपका. प्रतीक्षा, प्रतीक्षा बोला. Could have. येस, व्हेरी गुड. आणि कुल्ड नाही बोलायचं, परत Could. एल सायलेंट आहे. ओके. कुड हा. बोलायचं. Could. व्हेरी गुड. आय कुड हॅव आणि बायचं थर्ड फॉर्म काय येणार, बॉट, BOUGHT. ओके. आय कुड हॅव बॉट द रेड ड्रेस इफ आय हॅड इनफ मनी. जर माझ्याकडे पुरेसे पैसे असते तर तो ड्रेस मी घेऊ शकली असती. शकणे म्हणजे आपण कॅन आणि कॅनचा भूतकाळ कुड असं वापरतो. व्हेरी गुड प्रतीक्षा. आता सेकंड बघा, सगळ्यांना समजलंय. फर्स्ट आन्सर आय कुड हॅव बॉट येणार. ओके. सेकंड आहे द टाउन सेंटर डॅश प्रोटेक्ट फ्रॉम फ्लडिंग बाय द न्यू फ्लड बॅरियर्स बट दे वेअर टू लो. ओके. आता इथे काय सांगितलंय की टाउन सेंटर जे आहे, ओके, त्याचं काय करायला, त्याचं रक्षण झालं असतं कशापासून, फ्रॉम फ्लडिंग. फ्लडिंग म्हणजे पुरापासून त्याचं रक्षण झालं असतं बाय द न्यू फ्लड बॅरियर्स. जे फ्लड, पूर येऊ नये म्हणून जे काय बॅरियर्स, जे काय बोलतात त्याला मराठीमध्ये, जे अडथळे लावलेले आहेत त्याच्यापासून, या पुरापासून त्यांनी या आपल्या टाउन सेंटरला वाचवलं असतं किंवा त्याचं संरक्षण केलं असतं. पण ते कसे आहेत, दे वेअर टू लो, पण ते खूप खाली आहेत. ओके. खूप छोटे आहेत. तर आता इथे काय यायला पाहिजे सांगा मला, कुड हॅव येणार की वुड हॅव येणार की शुड हॅव येणार, कोण सांगताय? द टाउन सेंटर डॅश प्रोटेक्ट फ्रॉम फ्लडिंग बाय द न्यू फ्लड बॅरियर्स बट दे वेअर टू लो. ते खूप खाली आहेत त्यामुळे ते त्याचे संरक्षण
करू शकले नाही किंवा करू शकत नाहीत, काय येणार? नमिता मॅडम, चला हँड रेज केला नमिता मॅडमने, सांगा. Should have protected. शुड नाही येणार मॅडम. शुड म्हणजे आपण काय बोलतो, पाहिजे होतं, त्याने हे करायला पाहिजे होतं. पण इथे आपल्याला ऑलरेडी सिच्युएशन दिले की ते खूप खाली आहेत, म्हणजे त्यांच्याकडनं ते केलं गेलं नाही, त्यामुळे इथे पण Would have protected. वुड हॅव प्रोटेक्टेड येणार आणि कुड हॅव प्रोटेक्टेड पण येऊ शकतं, की ते शकले असते असं पण बोललं जातं किंवा त्यांनी केलं असतं असं पण बोललं जाऊ शकतं. त्यामुळे इथे वुड हॅव पण पॉसिबल आहे आणि कुड हॅव पण पॉसिबल आहे. ओके, थँक्यू मॅडम. नंतर येस, थर्ड बघा. आय डॅश स्टे विथ देम बट आय प्रेफर्ड not to because they have got a cat and I am allergic to cats. मी त्यांच्याकडे राहिलो असतो पण मी नाही राहिलो तिकडे कारण त्यांच्याकडे एक मांजर आहे आणि मला त्या मांजरीची पेक्षा मला मांजरींची ॲलर्जी आहे. मग काय येणार आता इथे? थर्डला काय येणार, कोण सांगताय? मी त्यांच्याकडे राहिलो असतो पण मला मांजरींची ॲलर्जी असल्यामुळे मी नाही राहिलो. हु विल टेल? मीनाक्षी मॅडम, बोला. I should have stayed with them, but I थांबा बस. आय शुड हॅव नाही prefer येणार. to because हा, आता ऐका. आय शुड हॅव नाही, मी राहिला पाहिजे होतो असं नाही येणार ना, मी राहिलो असतो अशी सिच्युएशन आहे. मग आता इथे येणार आय वुड हॅव, की would मी have तिथे डब्ल्यू वुड हॅव. ओके, की मी राहिलो would असतो have पण जी सिच्युएशन आहे त्यामध्ये मी फिट होऊ शकत नाही. मी त्या मांजरीसोबत, त्यांच्याकडे मांजरी असल्यामुळे मला ॲलर्जी होते आणि म्हणून मी तिथे राहिलो नाही, तर वुड हॅव येणार. ओके, थोडं कन्फ्युजिंग आहे पण तुम्ही लोकांनी जर सेंटेन्सेस नीट वाचले आणि समजून घेतले तर ते इझी आहे. ओके, फोर्थ वन बघा. यू डॅश टेल मी यू नीडेड मनी, आय डॅश लेंड यू द मनी. तू मला सांगायला पाहिजे होतंस की तुला पैसे पाहिजेत, मी तुला पैसे दिले असते. काय येणार सांगा, कोण सांगतंय? फोर्थ वन. शुड हॅव मॅडम. पहिलं शुड हॅव येणार. यू शुड हॅव टेल मी दॅट यू नीडेड मनी. पुढे काय येणार? कुड हॅव. आय वुड हॅव येणार. मी देऊ शकलो असतो ठीक आहे, पण मी दिले असते हे जास्त प्रॉमिसिंग आहे की नाही. तू जर मला सांगितलं असतंस की मला पैसे पाहिजे तर मी तुला दिले असते, असं वाक्य आहे. ओके, तर पहिलं तुमचं शुड हॅव बरोबर आहे, पण पुढच्या सेकंड हाफ मध्ये आय वुड हॅव येणार. ओके, व्हेरी गुड. आता माझ्या मते तुम्हा लोकांना हे समजलंय, तर पुढचे जे आहेत हे सगळं मी तुम्हाला होमवर्कला देईन, कारण आपल्याला अजून एक गोष्ट कव्हर करायची आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला आता घ्यायचं आहे एक कन्व्हर्सेशन. मॅडम, तुमचा माईक बंद करू शकता तुम्ही. इथे काही सेंटेन्सेस पेक्षा वर्ड्स दिलेले आहेत मी, जे आपण डेली यूज मध्ये वापरू शकतो. तर आपण एक काम करूया, वर्ड्स कंप्लीट करूया आणि मग वेळ मिळाला तर आपण कन्व्हर्सेशन घेऊया, किंवा ते कन्व्हर्सेशन पण मी तुम्हाला होमवर्कला देईन आणि पुढच्या वेळी आपण ते कंटिन्यू करूया. ओके, बघा. सेंटेन्सेस इन डेली यूज पार्ट 5. ओके, म्हणजे नेक्स्ट पार्ट. थोडक्यात आतापर्यंत आपण 40 असे सेंटेन्सेस किंवा शॉर्ट सेंटेन्सेस बघितलेले आहेत. तर आता काही वर्ड्स बघूया, किंवा कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स आहे जे तुम्ही सेंटेन्स मध्ये वापरता. पहिला आहे अबव ऑल. हिंदीमध्ये बोललं जातं सबसे ऊपर, सर्वात महत्वाचं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही याच्यावर हे वापरून अशी वाक्य बनवू शकता ज्याच्यामध्ये हे शब्द येतील. आपण जसं बोलतो ना की सर्वात महत्वाचं आहे की
तुम्ही मोठ्यांचा आदर केला पाहिजे. मग याच्यात कसं बोलणार इंग्लिशमध्ये? अबव ऑल यू हॅव टू रिस्पेक्ट द एल्डर्स. ओके, म्हणजे हे शब्द दिलेले आहेत ते तुम्हाला वापरायचे आहेत सेंटेन्सेस बनवताना. ब्रेड अँड बटर म्हणजे काय? उपजीविका, कमाई का साधन हिंदीमध्ये म्हटलं जातं की दिस इज, किंवा एखादं काम आहे त्या माणसाचं तर तेच त्याच्या उपजीविकेचं साधन आहे. ओके, दिस इज हिज ब्रेड अँड बटर. फार्मिंग इज हिज ब्रेड अँड बटर. ओके, देन फेस टू फेस म्हणजे काय? समोरासमोर, आमने सामने. तो हम लोग ऐसे बोलते हैं ना, लेट्स सीट फेस टू फेस अँड डिस्कस दिस मॅटर. म्हणजे आपण समोरासमोर बसून हे जे काही गोष्ट आहे ते आपण डिस्कस करूया. तो दॅट इज कॉल्ड फेस टू फेस. गिव अँड टेक मतलब लेन देन, मराठीमध्ये आपण देवाणघेवाण म्हणतो. ओके, लॉ अँड ऑर्डर मतलब हिंदी में कानून व्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था म्हणतो आपण मराठीमध्ये. ओके, देन सेफ अँड साऊंड म्हणजे सुरक्षित, मराठीत बोलतो आपण सुखरूप. आय रिच्ड होम सेफ अँड साऊंड, की मी सुरक्षितपणे किंवा सुखरूपपणे घरी पोहोचलो. स्पीक अँड स्पान, साफ सुथरा, स्वच्छ आणि नीटनेटके. हिज हाऊस इज ऑलवेज स्पीक अँड स्पा. ठीक आहे. देन गो, हां हे तर मी 2-3 असे सेंटेन्सेस टाकलेत की रेग्युलरली वापरावे लागतात तुम्हाला. आपण बोलतो ना जरा वर जा, खाली जा, आत ये, बाहेर जा. या गोष्टी जेव्हा मी तुम्हाला कमांड शिकवलेल्या त्यावेळी आपण हे शिकलोय की वाक्याची सुरुवात जी असते ती आपण कशाने करतो? व्हर्बने करतो. म्हणून गो पहिल्यांदा लिहिलंय बघा मी. गो अप मतलब ऊपर जाओ, वर जा. गो डाऊन, नीचे जाओ, खाली जा. इथे तुम्ही काय करताय? कमांड देताय. आणि प्लीज सोबत हे वाक्य बोलला तर तुम्ही रिक्वेस्ट करताय. नंतर एक असं शॉर्ट सेंटेन्स दिलंय, हाउ ब्यूटीफुल. आपने अगर कोई अच्छा फूल देख लिया या कुछ अच्छी तस्वीर देख ली, ठीक आहे, किंवा एखादी वस्तू बघितली की जी खूप छान आहे, तर तुम्ही बोलता की नाही की वा किती छान आहे, किती सुंदर आहे. तर त्यावेळी इंग्लिशमध्ये तुम्ही काय बोलू शकता? हाऊ ब्युटिफुल. ओके, तर हे आपण पटापट कव्हर केलंय. इथे कन्व्हर्सेशन बद्दल मी तुम्हाला सांगून देते आणि मग तुम्ही ते घरी कंप्लीट करा आणि मला सेंड करा, आपण चेक करूयात. ओके, बघा काय आहे. एक टेलिफोन कॉल आहे. ठीक आहे. प्लीज डिस्कस द कन्वर्सेशन बिटवीन 2 people आस्किंग अबाउट थर्ड पर्सन ऑन द टेलीफोन. मतलब आपने घर पे किसी के फोन किया है और जिसके बारे में या जिससे आपको बात करनी है वो व्यक्ति घर पे नहीं है, किसी और ने फोन उठाया है और फिर आप दोनों के बीच में क्या कन्वर्सेशन हुआ है वो आपको लिखना है. म्हणजे काय की तुम्ही कोणाशी तरी तुम्हाला बोलायचं आहे, त्या व्यक्तीला तुम्ही फोन केलाय त्यांच्या घरी, पण ते घरात नाहीयेत. आता इथे मोबाईल नाही सांगितलंय मी, टेलिफोन सांगितलंय. तर हे लक्षात ठेवायचं आहे की डायरेक्टली त्या माणसाशी नाही बोलत आहात, तुम्ही दुसऱ्या माणसाशी बोलताय जो सांगतोय की तुम्ही ज्या माणसाला फोन केलाय तो घरात नाहीये. आणि मग काय कन्व्हर्सेशन होतं तुमच्यामध्ये? जसं आता तुमच्या घरी कोणासाठी तरी फोन आला आणि ती व्यक्ती घरात नाहीये, तर तुम्ही समोरच्याला काय काय विचारता की तुम्ही कोण बोलताय, तुमचं काय काम होतं, तुमचा काही निरोप द्यायचा आहे का, है ना. ऐसा पूछते ना हम लोग कि आप कौन बोल रहे हो, किससे बात करना है आपको, किस बारे में बात करना है. तो जिससे बात करना है वो तो घर पे है नहीं, तो आपका कुछ मैसेज अगर देना है तो आप मुझे बता सकते हो, मैं दे दूंगा. तो इस फॉर्म में आपको हर एक के 4-4 डायलॉग्स लिखने हैं, 4 या 5 डायलॉग्स लिखने हैं. ठीक है. तो ये भी आपका होमवर्क रहेगा. क्या करना है समझ में आया आपको? तुम्हाला दोन्ही लोकांचं डायलॉग्स लिहायचे, ज्याने फोन केलाय त्याचं पण आणि ज्याने फोन उचललाय त्याचे पण, दोघांचेही डायलॉग्स तयार करायचे. जसं शॉर्टमध्ये सांगते बघा, तुम्ही विचारलं हॅलो मे आय स्पीक टू, म्हणजे तुम्हाला ज्यांच्याशी बोलायचं त्याचं नाव घेतलं, मे आय स्पीक टू मिसेस प्रभू बोललो आपण. ठीक आहे. किंवा मे आय स्पीक टू मिसेस मोहिते, मे आय स्पीक टू मिस वाजेकर. तर ही सुरुवात झाली.
मग समोरचा व्यक्ती सांगणार आहे की सॉरी ते इथे नाहीयेत, तुम्ही कोण बोलताय वगैरे वगैरे. तर हे डायलॉग जे आहेत ते तुम्ही रेडी करायचे आहेत. ओके, समजलंय का हे? जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा मला. क्या आपको समझ में आया कि कन्वर्सेशन कैसे लिखना है? ग्रेट. तो आज का ये पहला होमवर्क होगा एंड देन हम लोगों ने जो आज वुड और शुड सीखा उसका होमवर्क मैं कल दे दूंगी. तो आप जरा सब लोग प्लीज लिखिए ताकि मुझे पता चले कि आपका अभी भी कुछ मिस्टेक्स हो रहा है, आप कैसे कर रहे हो कैसे नहीं कर रहे हो. जैसे आज मैंने स्वाति मैडम के बारे में देखा है, उन्होंने जो होमवर्क डाला है भले ही कम सेंटेंसेस है बट बहुत अच्छे से लिखा है. तो शी इज इम्प्रूविंग. ओके, उनका रीडिंग भी इम्प्रूव्ह हो गया. तो व्हेरी गुड स्वाती मॅडम, असाच अभ्यास तुम्ही कंटिन्यू करा आणि बोलताना पण त्याचा उपयोग करा, वापर करा. म्हणजेच तुम्ही जे काही क्लासमध्ये येताय, अटेंड करताय, मेहनत करताय तर ती जरा उपयोगात पण येऊ देत. ओके, और बाकी लोग रेगुलरली क्लास अटेंड कीजिए. इट्स ऑलरेडी 10 PM, so we will close here and I wish you all happy Makar Sankranti. Okay, bye everyone, good night. You can leave the class. Thank you so Bye, much. madam. Good Bye night. bye. Good night. Bye. Thank you. Bye. Bye. Good night. Please everyone, please study well. Please practice more. Thank you so much. Yes, good night.